तर मंडळी, खांडवी बाईट्स तयार आहेत. कोण स्पेशल गेस्ट येणार आहेत, कोण असेल तुम्ही ओळखावर का. आणि या माझ्यासोबत अजून काय काय बनवलंय दाखवते. मस्त सुरळीच्या बाईट्स तयार आहेत. कोणीतरी स्पेशल गेस्ट येणार आहेत ज्यांची मी खूप दिवसापासून वाट बघत होते. आमचं प्लॅनिंग होतच नव्हतं, पण फायनली ते येणार आहेत. आणि इथं सगळा स्वयंपाक करून ठेवला. एकदम असा महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वयंपाक आहे. स्पेशल गेस्ट असणार आहेत. हा स्वयंपाक करतानाचा एक सोप्पा साधा ब्लॉग तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप मनापासून स्वागत. खरं तर मी हसतीये, पण मी आतून नर्वस पण आहे, कारण आज स्पेशल गेस्ट येणार आहेत आपल्याकडे जेवायला. कोण येणार आहे माहिती आहे का? तर आईकडून ती स्वयंपाक शिकलेलेच आहे, पण त्यानंतर जेव्हा मी एकटी असायचे, त्यावेळी टी व्हीवर बघून ज्यांच्याकडून स्वयंपाक शिकले ते माझे गुरु म्हणजे विष्णू सर माझ्याकडे आज जेवायला येणार आहेत. काल त्यांचा मेसेज आला की मी पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि फायनली आपण दोघं आता भेटूयात. मग म्हणलं जेवायलाच या आणि एकदम साधा सोप्पा स्वयंपाक करणार आहे, जो खरं तर माझ्या हाताखालचा आहे. मी सोलापूर भागातली, त्यामुळं सगळं त्याच बाजूचा असा स्वयंपाक मी करणार आहे. गव्हाची खीर करणार आहे. संध्याकाळी त्यांचा मेसेज आला, गहू माझ्याकडे हे सडलेले तयार करून ठेवलेलेच असतात खिरीचे, ते रात्रीच भिजायला घातले. त्याचबरोबर बरंच काही काय करायचं, फार मी गप्पा मारणार नाही. मी सुरुवात करते. एक 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 पदार्थ तुम्ही फक्त बघत राहा. तर पहिल्यांदा आपण डाळ आणि भाताचा कुकर लावून घेऊया. डाळ तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले. पाणी घालू. आधी ना कुकर लावायची कामं करून घ्यायची, म्हणजे मग पटापट होतात. डाळ भाताचा कुकर लावला. आता खिरीचे गहू दुसऱ्या कुकरला शिजायला घालू. कुकरमुळे कामं सोपी झालेत ना. चला, याचाही कुकर लावून झाला. आता अळूचं फतफतं करायचं, त्याची तयारी करते. डाळ आणि हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे भिजू घातले. पानं चिरून घेऊया. अळूची पानं स्वच्छ धुतली, देठं सोलून आणलेली आहेत. पटापट बारीक चिरूया, म्हणजे त्याचा पण कुकर होऊन जाईल. देठं कापली, आता पानं कापून घ्या. आणि तिसरा कुकर पण आपण लावून घेऊया. माझ्याकडे या 3 साईजचे कुकर आहेत. खूप मस्त कामाला येतात. असे भाऊ बहीण आहेत, मोठा, मधला, लहान, तिन्ही कामाचे आहेत. आपण खारं वांग करणार आहोत, त्याचा मसाला करून घेऊया. मस्त काटेरी वांगी ताजी ताजी सकाळीच बाजारातनं आणली. आणि वांगी मला सुरीने चिरता येत नाहीत, विळीच लागते. वांग्याला चिरून घेऊया. पाण्यात टाकून वांगी कापून झाली. आता लगेच वांग्याचा मसाला करून फोडणी पण टाकू. पहिल्यांदा शेंगदाणे वाटले. हे वाटण घालूया दाण्याच्या कुटामध्ये आणि घालू काही मसाले. हळद, थोडीशी मिरची पावडर, नाही घातली तरी चालते, आणि गोडा मसाला. मीठ मिक्स करायचं. थोडं पाणी घालू. मसाला झाला. वांगी भरूया, खूप उशीर झाला आधीच. वांगी भरून झालेली आहेत. लगेच आपण फोडणी घालूया. कढई, मिनिटांची वाफ काढू. वाफ बसलेली आहे.
एकदा फक्त बघा ना आळूचा कुकर झालाय का. वांग्याला थोडी वाफ बसली आहे. मसाला घालूया. थोडं लपथप करतोय आपण. पाणी घातलं. थोडा गोडा मसाला मी वरूनही घालते. किंचित मीठ. उकळी आलेलीच आहे, तर याला शिजून देऊ आणि आपण लगेच आळूची भाजी करू. भाजीतलं पाणी वेगळं काढायचं आणि याच्यात बेसन घालून घोटायचं. आता पुन्हा याच्यामध्ये पाणी मिसळायचं, गरजेप्रमाणे पाणी. मध्ये चिंच घालायची, गूळ घालायचं, हळद, थोडी मिरची पावडर आणि भरपूर असा गोडा मसाला, चवीपुरतं मीठ. मिक्स करूया आणि उकळायला. गॅसवर ठेवूया उकळायला. जरा वांग्याकडे नजर टाकू. उकळायला ठेवलंय. दुसरीकडे खिरीचे गहू पण मस्त शिजलेत. या दाखवते. हे बघा मस्त मौसूद गहू शिजलेले आहेत. गरम गरम असतानाच हाटून घ्यायचे. थोडं मी गरम पाणी घालते याच्यात. बडीशेप जाडसर कुटलेली, सुंठ पावडर, वेलची पावडर आणि चिरलेला गूळ. करूया मिक्स. तर खिरीमध्ये गूळ घातला, सुंठ पावडर, बडीशेप पावडर घातली, वेलची पावडर घालून हाटून त्याला शिजायला ठेवलंय. तोवर आपण खसखस भाजूया. याच्यातच आपण खसखस भाजायची आणि यातच आपण याची फोडणी पण करू. खसखस भाजून झाली, घालूया. तूप घालायचं. आता आपण काजू आणि खोबरं तुपामध्ये तळूया. आता हे तुपामध्ये तळलेलं खोबरं आणि काजू खिरीत घालायचं. सगळं घातलंय. आता खीर चांगली 15 मिनिटं दणकून शिजायला ठेवायची. दुसरीकडे वांग पण झालेलं आहे. वांग छान शिजलंय. चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. तर वांग झालंय. खीर आता तिची उकळेल. तिकडे आळूची पातळ भाजी पण शिजायला लागली. त्याची एकदा फोडणी करू, ती पण शिजेल आणि मग मी लगेच सुरळीच्या वडीचे बाईट्स करून घेणार आहे. आता त्याच फोडणी पात्रात आळूची फोडणी पण करूया. मोहरी तडतडली. ही थोडेसे मेथीदाणे घालूया, 10-12. हिंग. गॅस बंद. थोडासा कढीलिंब. रटरट उकळत्या भाजीवर म्हणजे अळूच्या फदफद्यावर आपण ही फोडणी होतो. मस्त फोडणी बसली आहे. 4-5 मिनिटं आता फोडणीमध्ये उकळून देऊ. आता 4-5 मिनिटं भाजी शिजून देऊ. आता अळूचं फदफद असं छान फतफत उकळतं, तर आपण वडा करूया. 1 वाटी बेसन. 1 वाटी बेसन, त्याच्यासाठी 1 वाटी हलकं आंबट दही. त्यामध्ये साधारण 2 वाट्या पाणी घालायचं आहे. त्यातलं थोडं पाणी आपण आत्ता घालतोय आणि याच्यातल्या आधी गुठळ्या मोडून घेतोय. आता हे चांगलं घोटलं. गुठळ्या मोडल्यावर उरलेलं पाणी घालू. 1 वाटी घातलं, अजून 1 वाटी, असं एकूण 2 वाट्या पाणी. यामध्ये आलं आणि मिरचीचा ठेचा. 4-5 मिरच्या, 2 इंच आलं याचा ठेचा घातला. सोबतच घालायचे मीठ चवीपुरतं, हिंग पाव चमचा आणि हळद. बस मिसळून घेऊ. जरा झालाय पसारा, पण आवरूयात आपण पटापट. सगळं याच्यामध्ये मिसळलं. आता घ्यायचंय गाळून. जाड तळाच्या कढईतच गाळून घेते, ज्याच्यात आपण शिजवणार आहोत. आता आपल्याला फक्त काय करायचंय, यामध्ये जो वर मिरची आणि आलं राहिलंय ना, त्याला चांगलं पिळून घ्यायचं, म्हणजे त्याचा रस याच्यामध्ये उतरेल आणि चोथा वेगळा होईल आणि सुरळीच्या बाईट्स एकदम मऊसूत होतील. आता गॅस करूया चालू आणि याला तोवर शिजवायचे जोवर हे असं छान घट्ट होत नाही. सतत ढवळत राहायचं, म्हणजे मग गुठळ्या होत नाहीत आणि मिश्रण एकदम परफेक्ट तयार होतं. मी वरण हाटून घेते. हळद घातली, हिंग घातला. साधं वरण करायचं. आता फोडणी नाही. फोडणीचं खूप काही झालं. फक्त हिंग, हळद आणि मीठ घालायचं गरम गरम शिजलेल्या तुरीच्या डाळीत आणि याला घुसळून घ्यायचं. वरण मस्त घुसळलंय. हे 5 मिनिटं उकळलं की वरण तयार. दुसरीकडे बघा, 5 मिनिटांनी हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता गॅस कमीच करू आणि अजून एक 5 मिनिटं असंच शिजवून घेऊ. हे शिजलेलं आहे. ताटामध्ये काढून घेऊ.
बस याला आपण आता ताटात काढलंय. 10-15 मिनटं किंवा एक अर्धा पाऊण तास असं सोडून दिलं की ते गार होतं. मग त्याच्या बाईट्स कापू आणि वरून फक्त तेलामध्ये मोहरी, थोडेसे तीळ, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी घालायची. विषय संपला. तर इकडे आपली हुग्गी म्हणजे गव्हाची खीर झाली आहे. वरण उकळतंय, 2 मिनिटांनी बंद करेन. आणि आपलं अळूचं फदफदं पातळ भाजी तयार झाली आहे. वांगं तर मगाशीच झालेलं आहे. इकडे आपल्या बाईट्स गार होत आहेत, त्याचा तडकाच बाकी आहे. तोपर्यंत मी आवरून घेते कारण आता सर येतच असतील. आणि त्यानंतर जे काही वरण किंवा बाकीचं आहे पापड भाजणं वगैरे, आमच्याकडे ताई आहेत, त्या ताई करून घेतील. चला आता आवरायला पळते, नाहीतर उशीर होईल. तर मी आवरून आली आहे. कशी दिसते सांगा बरं. असू द्या, सरांना अजून यायला वेळ आहे, ट्रॅफिकमध्ये अडकलेत. तोवर आपण वड्यांना मस्त फोडणी करू. वड्या गार झाल्या, कापून घ्यायच्या. असं छान छोटे छोटे बाईट्स कापून घ्या. आणि छोट्या छोट्या बाईट्स झालेल्या आहेत, काढून घेऊया. बाईट्स झाल्या. आता फोडणी दिली की माझा रोल संपला. मग आमच्या ताई भाकरी आणि पोळ्या करून घेतील. भरपूर मोहरी. मला ड्रेस खराब करायचा नाही म्हणून असं धावपळ चालू आहे माझी. आणि थोडेसे तीळ वड्यांवर घालूया. मस्त चटपटीत खांडवी बाईट्स तयार झालेल्या आहेत. सुरळीच्या वडाही करू शकता, बाईट्स करू शकता, जसं तुम्हाला वाटतं तसं सोपं. मी आज एकदम पटापट करायचं होतं म्हणून बाईट्स केल्या. त्याचबरोबर आपली वांग्याची भाजी झाली, अळूचं फदफदं झालं, गव्हाची खीर म्हणजे हुग्गी झाली, त्याचबरोबर साधं वरण केलं आणि पोळ्या आणि भाकरी करणार आहेत. मस्त तीळ लावलेली बाजरीची भाकरी. हा सगळा आमचा बेत तयार झाला आहे. त्याचबरोबर आम्ही अशी मस्त खुसखुशीत शेंगा पोळी, त्याच्यासोबत खाण्यासाठी जवसाची चटणी केली आहे, गुळपापडी केली आहे, लोणचं चटण्या तर आहेतच. बघूया सरांना काय काय आवडतं आहे. तर मी खूप एक्सायटेड पण आहे, थोडी नर्वस आहे, कारण ज्यांच्याकडून मी खरं तर जेव्हा आईजवळ नसताना ज्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकले, आज ते माझ्याकडे जेवायला येत आहेत. तर सर खाली येतच असतील. मला मेसेज आला होता 10 मिनिटात पोहोचतोय म्हणून. थोडंसं टेन्शन आहे की कसा वाटतोय त्यांना हा स्वयंपाक, आवडेल की नाही हे सगळं जेवण. असो, सर येतातच आहेत, पण त्यांना हा स्वयंपाक आवडला की नाही त्यांचं मत जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत. मी हा एपिसोड इथंच थांबवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. पण सरांना हे जेवण कसं वाटलं, त्यांच्यासोबतच्या गप्पा ऐकायच्या असतील तर आपल्या सरिताज किचनवर व्हिडिओ येणार आहे. पाहुणे येती घरा ही सिरीज आपण पुन्हा चालू करतोय. त्या सिरीजच्या 4थ्या एपिसोडमध्ये बघायला विसरू नका आपल्या सरिताज किचनवर पाहुणे येती घरा विष्णू सरांसोबत.